नमस्कार. मीन राशीच्या प्रिय बांधवांनो आणि भगिनींनो, ऑगस्ट महिन्याचा हा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी साधासुद्धा अजिबात नाही. कारण तुमच्या आयुष्यात अशी काही उलथापालथ होण्याचे संकेत दिसत आहेत की कालपर्यंत शांत वाटणारे तुमचे जीवन अचानक एका वेगळ्याच दिशेने वळू शकते. आजचे हे राशी भविष्य शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण सुरुवातीला जे तुम्हाला छोटंसं वाटेल तेच पुढे जाऊन मोठ्या घटनेचं कारण बनू शकतं. आणि विशेष म्हणजे या आठवड्यात तुमच्या आयुष्यात येणारी किंवा पुन्हा संपर्कात येणारी एक व्यक्ती तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करू शकते. तिचं येणं म्हणजे तुमच्या आयुष्यातील जुन्या अध्यायाचं दार पुन्हा उघडण्यासारखं असेल. आणि म्हणूनच आजच्या राशी भविष्यातील एकही मुद्दा दुर्लक्षित करू नका. मीन राशीच्या लोकांनो, सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या आयुष्यात दिसणारा मोठा भूकंप हा इथे प्रत्यक्ष नैसर्गिक आपत्तीचा संकेत नसून तुमच्या जीवनातील मोठ्या बदलाचं प्रतीक आहे. कारण तुमच्या विचारांमध्ये, नात्यांमध्ये, पैशांमध्ये किंवा निर्णयांमध्ये अशी हालचाल होऊ शकते की तुम्हाला स्वतःलाच प्रश्न पडेल, हे अचानक कसं घडलं. काही दिवसांपासून एखादी गोष्ट मनात अडकून बसली असेल, एखाद्या व्यक्तीच्या वागण्याचा अर्थ तुम्हाला समजत नसेल किंवा एखादा निर्णय घ्यायचा असूनही तुम्ही सतत थांबत असाल, तर या आठवड्यात परिस्थिती तुम्हाला निर्णय घेण्यास भाग पाडू शकते. आणि इथेच पहिला मोठा संकेत आहे. तुमच्या आजूबाजूला असलेली प्रत्येक व्यक्ती तुमच्या हिताची असेलच असं नाही. काही लोक तुमचं हसणं पाहून आनंदी होतील, पण काही लोक तुमची प्रगती पाहून अस्वस्थ होऊ शकतात. त्यामुळे तुमच्या योजना प्रत्येकाला सांगण्याची गरज नाही, कारण या आठवड्यात तुमच्या तोंडून निघालेला एक छोटासा शब्द पुढे मोठा गैरसमज निर्माण करू शकतो. आता येतो सर्वात धक्कादायक मुद्दा. मीन राशीच्या आयुष्यात एक व्यक्ती प्रवेश करू शकते किंवा जुनी व्यक्ती पुन्हा समोर येऊ शकते. ही व्यक्ती पहिल्यांदा पाहता अगदी साधी, शांत आणि विश्वास ठेवण्यासारखी वाटेल, पण तिच्या बोलण्यामागचा खरा हेतू समजायला तुम्हाला थोडा वेळ लागू शकतो. म्हणून कोणावरही पहिल्या भेटीत पूर्ण विश्वास ठेवू नका. ही व्यक्ती तुमच्यासाठी वाईटच असेल असं नाही, पण तिच्या येण्यामुळे तुमच्या घरातील किंवा वैयक्तिक आयुष्यात काही जुन्या गोष्टी पुन्हा चर्चेत येऊ शकतात. आणि त्यामुळेच तुम्हाला असं जाणवू शकतं की घरात अचानक अंधार पसरला आहे. पण लक्षात ठेवा, हा अंधार देखील रूपक आहे. मनातील संभ्रम, ताण, गैरसमज आणि अनिश्चिततेचा. एखादी बातमी ऐकून तुम्ही काही काळ शांत होऊ शकता. एखाद्या व्यक्तीचे खरे विचार समोर आल्यावर तुम्हाला धक्का बसू शकतो किंवा एखादा जुना विषय पुन्हा उफाळून आल्यामुळे घरात वातावरणात गंभीर होऊ शकतं. पण या अंधारानंतर प्रकाशही आहे, आणि तो तुमचा प्रकाश स्वतःच्या निर्णयातून येणार आहे. मीन राशीच्या लोकांनो, तुम्ही भावनिक स्वभावाचे आहात. कोणीतरी प्रेमाने 2 शब्द बोलले की तुम्ही त्या व्यक्तीवर पटकन विश्वास ठेवता. पण या आठवड्यात तुमच्यासाठी एकच मंत्र आहे. भावनेपेक्षा निरीक्षण महत्त्वाचं असतं. प्रत्येक गोड बोलणारी व्यक्ती आपली नसते आणि प्रत्येक शांत राहणारी व्यक्ती शत्रूही नसते. म्हणून निष्कर्ष काढण्याआधी परिस्थिती समजून घ्या. आता आर्थिक बाबतीत बोलायचं झालं तर या आठवड्यात अचानक एखादा खर्च समोर येऊ शकतो. काही पैसे घरासाठी, प्रवासासाठी, कागदपत्रांसाठी किंवा एखाद्या आवश्यक वस्तूसाठी खर्च होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पैशांबाबत घाईचे निर्णय घेऊ नका. कोणाला मोठी रक्कम उधार देण्यापूर्वी 2दा विचार करा. आणि नंतर बघू असं म्हणत केलेली आर्थिक चूक नंतर त्रासदायक ठरू शकते. त्याचवेळी दुसरीकडे एखादा अडकलेला पैसा मिळण्याची किंवा आर्थिक मार्ग खुला होण्याची आशादायक शक्यता देखील दिसते. त्यामुळे घाबरण्याची अजिबात गरज नाही. फक्त खर्च आणि बचत यांमध्ये संतुलन ठेवा. आता नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्या मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा आहे. ऑफिसमध्ये एखादी व्यक्ती तुमच्या कामाकडे बारकाईने लक्ष देऊ शकते. तुमच्या कामाचं कौतुक होऊ शकतं, पण त्याचवेळी तुमच्या यशामुळे एखाद्याच्या मनात असूया निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑफिसमधील प्रत्येक गोष्ट मित्र समजून सांगू नका. तुमचं पुढचं पाऊल, नवीन प्रोजेक्ट, नवीन कल्पना किंवा मिळणारी संधी योग्य वेळ येईपर्यंत गुप्त ठेवणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. व्यवसाय करणाऱ्यांना एखाद्या नवीन व्यक्तीसोबत व्यवहार करण्याची संधी मिळू शकते. कागदपत्र नीट तपासा. फक्त तोंडी आश्वासनावर विश्वास ठेवू नका, कारण या आठवड्यात सगळं ठरलं आहे असं वाटत असतानाच शेवटच्या क्षणी एखादा छोटा बदल होऊ शकतो. आता प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनाकडे वळूयात. इथेच सगळ्यात जास्त सस्पेन्स आहे. मीन राशीच्या काही लोकांच्या आयुष्यात एखाद्या व्यक्तीशी संबंधित जुना विषय पुन्हा समोर येऊ शकतो. एखाद्याचा फोन, मेसेज किंवा अचानक झालेली भेट
तुमच्या मनात दडलेल्या भावना पुन्हा जाग्या करू शकते. तुम्ही ज्याला विसरलात असं समजत होतात त्याच व्यक्तीचं नाव पुन्हा ऐकायला मिळू शकतं. आणि काही लोकांसाठी याच्या अगदी उलटं, ज्याची कधी अपेक्षाच केली नव्हती अशा व्यक्तीकडून प्रेमाची किंवा मैत्रीची सुरुवात होऊ शकते. पण इथे घाई करू नका, कारण आकर्षण आणि खरं नातं यांमध्ये फरक असतो. तुम्हाला फक्त शब्दांवर नाही तर त्या व्यक्तीच्या कृतीवर विश्वास ठेवायचा आहे. विवाहित मीन राशीच्या लोकांनी जोडीदाराशी छोट्या गोष्टींवरून मोठा वाद होऊ देऊ नये. घरात आधीच एखादा गैरसमज असेल तर शांतपणे बोलणं गरजेचं आहे, कारण या आठवड्यात बोललेला एक कठोर शब्द मनावर खूप काळ राहू शकतो. आता त्या स्फोटक घटनेकडे येऊयात, ज्याचा संकेत सुरुवातीपासून आपण पाहत आलो आहोत. हा स्फोट म्हणजे प्रत्यक्ष स्फोट नव्हे तर अचानक होणारा भावनिक आणि परिस्थितीजन्य मोठा खुलासा आहे. एखादी गोष्ट जी अनेक दिवस लपून राहिली होती ती अचानक तुमच्यासमोर येऊ शकते. एखाद्या व्यक्तीने पूर्वी सांगितलेली गोष्ट आता समोर आलेली वस्तुस्थिती यात फरक दिसू शकतो आणि त्या क्षणी तुम्हाला वाटेल मला हे आधी का समजलं नाही. पण मीन राशीच्या लोकांना त्या क्षणी घाबरू नका. सत्य कधी कधी धक्कादायक असतं, पण ते पुढचा मार्गही स्पष्ट करतं. कदाचित तुम्ही ज्या व्यक्तीवर चुकीच्या कारणाने विश्वास ठेवत होतात त्यापासून अंतर ठेवण्याचा निर्णय घ्याल. कदाचित एखाद्या नात्यातील गैरसमज दूर होतील, किंवा कदाचित तुमच्या आयुष्यातील एखादा बंद दरवाजा कायमचा बंद करून तुम्ही नवीन दार उघडाल. म्हणून हा भूकंप तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी नाही तर जुनी कमकुवत पायाभरणी हलवून नवीन सुरुवात करण्यासाठी आहे असं समजा. आता घरगुती वातावरणाबद्दल विशेष सावध राहा. घरातील एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे किंवा निर्णयांमुळे तुम्हाला अस्वस्थ वाटू शकतं. घरात एखाद्या विषयावर मतभेद होऊ शकतो, पण प्रत्येक मतभेद म्हणजे नातं तुटणं नाही. काही वेळा शांत राहणं हाच सर्वात मोठा विजय असतो. मीन राशीच्या लोकांनो, या आठवड्यात मीच बरोबर सिद्ध करण्यापेक्षा आपलं नातं टिकवायचं आहे याला महत्त्व आहे, कारण घरातला शांतपणा तुमच्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती ठरेल. आता आणखीन एक गूढ संकेत. रात्री उशिरा एखादी गोष्ट सतत मनात फिरत असेल, एखाद्या व्यक्तीचा विचार वारंवार येत असेल, किंवा एखाद्या निर्णयाबद्दल अंतर्मन तुम्हाला सतत सावध करत असेल तर त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करू नका, पण त्याला भविष्यवाणी समजून घाबरूनही नका. स्वतःच्या अनुभवांवर, तथ्यांवर आणि शांत विचारांवर निर्णय घ्या, कारण मीन राशी इंट्युशन अर्थात अंतर्प्रेरणा या काळात तीव्र जाणवू शकते. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आहे. काही वेळा लक्ष विचलित होईल, मोबाईल किंवा सोशल मीडियामुळे वेळ वाया जाईल, पण तुम्ही स्वतःला पुन्हा अभ्यासाकडे वळवलं तर परिणाम चांगले मिळू शकतात. परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी शेवटच्या क्षणी घाबरू नये. तुमची तयारी तुमच्या भीतीपेक्षा मोठी आहे. आता आरोग्याच्या बाबतीत एक साधी सूचना. ताण, झोपेचा अभाव आणि सतत विचार करणं कमी करा. वेळेवर झोपा, पाणी प्या आणि शक्य असेल तेवढा हलका व्यायाम करा. राशी भविष्य हे वैद्यकीय निदान नाही, त्यामुळे आरोग्याशी संबंधित त्रास असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. आता पुन्हा वळूयात त्या व्यक्तीकडे जी या संपूर्ण आठवड्याचा सर्वात मोठा सस्पेन्स ठरू शकते. आता ही व्यक्ती तुमच्या भूतकाळाशी जोडलेली असू शकते, कामाच्या क्षेत्रात आलेली असू शकते किंवा कुटुंबाच्या ओळखीतली असू शकते. ती तुमच्यासमोर काहीतरी नवीन माहिती ठेवू शकते. सुरुवातीला तुम्हाला तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा की नाही याचा निर्णय घेता येणार नाही, म्हणून त्या व्यक्तीच्या एका वाक्यावर निर्णय घेऊ नका. तिचं वागणं काही दिवस निरीक्षण करा. जर तिच्यामुळे तुमच्या घरात सतत गैरसमज, भीती किंवा तणाव निर्माण होत असेल तर योग्य अंतर ठेवणं चांगलं, पण विनाकारण कोणावर संशय घेणंही योग्य नाही. हा फरक लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे, कारण कधीकधी आपल्या मनातली भीतीच आपल्याला चुकीचे निष्कर्ष काढायला लावते. आता ऑगस्टच्या शेवटच्या दिवसांकडे जाताना मीन राशीच्या काही लोकांना एक मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो. नोकरी बदलायची का? व्यवसाय सुरू करायचा का? एखादं नातं पुढे न्यायचं का? एखाद्या व्यक्तीपासून अंतर ठेवायचं का? किंवा एखाद्या जुन्या गोष्टीला कायमचा निरोप द्यायचा का? प्रश्न कोणताही असो, यावेळी निर्णय भीतीवर घेऊ नका. तुमच्या भविष्यासाठी काय योग्य आहे याचा विचार करा, कारण तुमच्या आयुष्यातील खरा भूकंप बाहेर नाही तर तुमच्या आत आहे. तुमची विचार करण्याची पद्धत बदलणार आहे, तुमच्या प्राधान्यक्रमात बदल होणार आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही प्रत्येक व्यक्तीला खुश करण्याची सवय सोडू शकता. आणि हाच तुमचा सर्वात मोठा विजय असेल. ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं त्यांना उत्तर देण्यासाठी शब्दांची गरज नाही. तुमची प्रगतीच तुमचं उत्तर असेल. ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला त्यांना विसरू नका, आणि ज्यांनी तुमचा गैरफायदा घेतला त्यांच्यापासून शिकून पुढे चला. मीन राशीच्या लोकांनो,
या आठवड्यात एखादी अचानक बातमी तुमच्यापर्यंत पोहोचू शकते. काही लोकांसाठी ती चांगली असेल, काहींसाठी धक्कादायक आणि काहींसाठी एखाद्या जुन्या प्रश्नाचं उत्तर घेऊन येईल. पण कोणतीही बातमी ऐकताच लगेच प्रतिक्रिया देऊ नका. आधी संपूर्ण सत्य समजून घ्या, कारण अर्धवट माहितीमुळे निर्माण झालेला वाद तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकतो. आता शुभ संकेताकडे वळूयात. या आठवड्यात पाण्याशी, देवदर्शनाशी, शांत ध्यानाशी किंवा प्रार्थनेशी जोडलेली एखादी गोष्ट तुमच्या मनाला स्थैर्य देऊ शकते. सकाळी काही मिनिटे शांत बसा, मनातली भीती कमी करा, आपल्या श्रद्धेनुसार देवाचे स्मरण करा आणि एक छोटासा उपाय, गुरुवारी किंवा आपल्या सोयीच्या दिवशी गरजू व्यक्तीला अन्नदान करा. शक्य असल्यास पाण्याची व्यवस्था करा आणि मनापासून प्रार्थना करा. हा उपाय कोणतीही हमी देणारा जादुई उपाय नाही, पण दान, सेवा आणि सकारात्मक कृती मनाला आधार देतात. आता या संपूर्ण भविष्याचा सारांश लक्षात घेऊयात. पहिला संकेत, जुनी गोष्ट पुन्हा समोर येऊ शकते. दुसरा संकेत, एक नवीन किंवा जुनी व्यक्ती तुमच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका घेऊ शकते. तिसरा संकेत, आर्थिक बाबतीत सावधपणा आवश्यक आहे. चौथा संकेत, घरातील गैरसमज शांतपणे सोडवणे गरजेचे आहे. आणि पाचवा संकेत, तुमच्या आयुष्यातील मोठा भूकंप म्हणजेच मोठा मानसिक किंवा परिस्थितीजन्य बदल. सहावा संकेत, एखाद्या धक्कादायक खुलासा तुमचं मत बदलू शकतं. सातवा संकेत, या सर्व गोंधळातून बाहेर पडण्यासाठी तुमची शांत बुद्धीच तुमची खरी शक्ती ठरेल. आणि आता शेवटचा सर्वात महत्त्वाचा संदेश. मीन राशीच्या लोकांनो, ऑगस्टचा शेवट तुमच्यासाठी शेवट नाही, तो एका नवीन अध्यायाची सुरुवात असू शकतो. ज्यामुळे तुम्हाला आज अंधार वाटतोय, त्याच परिस्थितीतून उद्या प्रकाशाचा मार्ग तयार होऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला तुमच्या मनशांतीपेक्षा मोठं स्थान देऊ नका. कोणी आलं म्हणून तुमचं आयुष्य संपत नाही आणि कोणी दूर गेलं म्हणून तुमची किंमत कमी होत नाही. तुमची किंमत तुमच्या स्वभावात, तुमच्या मेहनतीत आणि तुमच्या ध्येयात आहे. जर या राशी भविष्यातील एखादा मुद्दा तुमच्या आयुष्याशी जुळला असेल तर तो योगायोग म्हणून घ्या आणि स्वतःच्या परिस्थितीचा शांतपणे विचार करा. भीती निर्माण करणाऱ्या कोणत्याही बातमीवर किंवा अफवेवर लगेच विश्वास ठेवू नका. आणि लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात कितीही मोठा भूकंप आला तरी तुमचा आत्मविश्वास जर मजबूत असेल तर तुम्ही पुन्हा उभे राहू शकता. मीन राशीच्या सर्व बांधवांना ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यासाठी मनशांती, सकारात्मकता आणि यशाच्या मनपूरक शुभेच्छा. तुमचं मन शांत राहो, तुमच्या घरात आनंद राहो, चुकीच्या लोकांपासून योग्य अंतर राहो आणि तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अंधारानंतरची प्रकाशाची नवीन पहाट येवो. तर मित्रांनो, आपण डिस्क्रिप्शनमध्ये अंगठी आणि लॉकेट सुचवले आहेत. त्याचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत. खूप राशीच्या जातकांनी याचा उपयोग केला आहे आणि त्यांना याचा फरक देखील पडला आहे. तरी आपण एकदा वापरून पहा, कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. आणि जर तुम्ही सुद्धा या राशीचे असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव नक्की लिहा आणि ही सकारात्मक ऊर्जा इतर राशींच्या लोकांपर्यंत पोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, कारण येणारा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात आणखीन एक मोठा बदल घेऊन येणार आहे. देव तुमचं भलं करो. धन्यवाद.